विद्यार्थी मित्रांनो, कला भारती आर्ट ऑफ टीचिंगतर्फे तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, B.Edला ॲडमिशनच्या संदर्भातली 18/9/2023 रोजी एक नोटीस पब्लिश झालेली आहे, जी नोटीस राऊंड नंबर 1 आणि राऊंड नंबर 2साठी आहे। काही सूचना या महाविद्यालयांसाठी देण्यात आलेल्या आहेत आणि काही सूचना या विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशनच्या संदर्भात देण्यात आलेल्या आहे। या ॲडमिशनच्या सूचना ॲडमिशन घेण्या अगोदर आपल्याला माहिती करून घेणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला पुढील अडचणींचा सामना करावा लागणार नाही। तर त्या नेमका कोणकोणत्या समस्या आहेत, कोणकोणत्या मुद्दे आहेत, याची आपण या ठिकाणी चर्चा करूया आणि याच मुद्द्यांना घेऊन तुमचेसुद्धा प्रश्न असतील तर ते प्रश्नसुद्धा सॉल्व्ह होऊ शकतात। त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा जरी झाला तर पूर्ण पाहणं आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पुढे घेऊन जाण्याअगोदर एक विनंती आहे। हा जो इंटरफेस तुमच्या समोर दिसतोय त्यामध्ये फ्रीज, बेटरमेंट, प्रिंट सीट ॲक्सेप्टन्स लेटर ह्या 3 गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत। फ्रीज याचा अर्थ असा की आपल्याला आहे ते ॲडमिशन फ्रीज घेणं आणि दुसरा बेटरमेंट याचा अर्थ असा आहे की आपल्याला जे कॉलेज सध्या मिळालेलं आहे आणि त्यापेक्षा उत्तम कॉलेज जे आपल्या प्रेफरन्स लिस्टमध्ये सगळ्यात वर असेल तर ते बेटरमेंटसाठी जाणे असा त्याचा अर्थ आहे। आणि आपण या दोन्ही प्रक्रियेपैकी कोणतीही एक प्रक्रिया केली तर आपल्याला ॲक्सेप्टन्स फीज जी आहे ती त्या ठिकाणी भरावी लागते आणि फ्रीज केल्यानंतर किंवा एखादा कॉलेज स्वीकारल्यानंतर एक प्रकारे आपल्याला प्रिंट सीट ॲक्सेप्टन्स लेटर जे आहे त्याची प्रिंट या ठिकाणी घ्यावी लागते। आता या सगळ्या शब्दांचा मराठीकरण किंवा मराठी या ठिकाणी केलेला आहे, त्या मराठीमध्ये सुद्धा याचा अर्थ जो आहे तो लक्षात घेणं आवश्यक आहे। नेमकं कोणकोणते मुद्दे आहेत ज्याची माहिती आपल्याला आवश्यक आहे, त्या मुद्द्यांची आपण सुरुवात करणार आहोत। यामध्ये आपण जेव्हा B.Edच्या कॅप्शनमध्ये जातो आणि पब्लिश त्या ठिकाणी नोटीस जी आहे त्या नोटीस त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे आणि या नोटीसमध्ये प्रामुख्याने जे म्हटलेलं आहे ते आपण या ठिकाणी चर्चा करूया। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि काही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं नाही। आता एक गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे जी मुद्दा नंबर 1 मध्ये मांडलेली आहे की ॲडमिशन ऑफ द कॅन्डिडेट हू हॅव रिसिव्ड कॉलेज ऑफ द फर्स्ट प्रेफरन्स। असे विद्यार्थी जे आहेत की ज्यांना तुमच्या प्राधान्यक्रमाच्या लिस्टमध्ये जी काही आपण प्रेफरन्स लिस्ट जी आहे त्या लिस्टमध्ये नंबर 1चं कॉलेज मिळालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही सूचना आहे। एखाद्या उमेदवाराला त्याच्या किंवा तिच्या पहिल्या पसंतीनुसार जागा वाटप केल्यास, असं तुम्हाला फर्स्ट रेफरन्स जर मिळालेला असेल तरचा प्रश्न, असे वाटप बंधनकारक असेल आणि उमेदवारांना फ्रीज पर्याय वापरून वाटप केलेली जागा स्वीकारावी लागेल असा त्याचा अर्थ आहे। याचा अर्थ असा आहे की प्रेफरन्स जर फर्स्ट लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल आणि 1 नंबरचं कॉलेजच जर तुम्हाला मिळालेलं असेल तर एक प्रकारे तुम्हाला ती घ्यावीच लागणार आहे। जर पहिल्या क्रमांकाचा कॉलेज मिळूनही जर तुम्ही घेतलं नाही तर असे उमेदवार जे आहे ते फेरी 2nd आणि 3rdसाठी सहभागी होण्यासाठी पात्र असणार नाहीत, अशा ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे। जर क्रमांक 1चंच कॉलेज मिळालं आणि तुम्ही ते घेतलं नाही तर फेरी नंबर म्हणजे राऊंड नंबर 2nd आणि राऊंड नंबर 3rd यामध्ये सुद्धा तुम्ही पात्र असणार नाही। अशा उमेदवारांनी केवळ एक वेळ देय असलेले आसन स्वीकृती शुल्क जे काय ॲक्सेप्टन्स फीज जी आहे, सीट ॲक्सेप्टन्स 1000 उमेदवाराच्या लॉग इनद्वारे त्यानंतर वाटप केलेल्या जागेवर म्हणजे तुम्हाला दिलेल्या सीटवर कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेश निश्चितीसाठी वाटप केलेल्या कॉलेजला कळवा आणि कॉलेजची फीज भरा आणि ॲडमिशन घ्या असा त्याचा अर्थ आहे। केवळ उमेदवार यांनी त्यांच्या पहिल्या पसंतीनुसार जागा वाटप केली आहे, परंतु विसंगतीमुळे तुम्हाला जागा म्हणजे कॉलेज प्रेफरन्स क्रमांक 1 मिळालेला आहे, परंतु काही अडचणींमुळे जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात ॲडमिशन घेण्यासाठी कॉलेजमध्ये गेले आणि त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही अडचणी जर आल्या तर महाविद्यालय ते ॲडमिशन नाकारू शकतो आणि असे उमेदवार कॅप फेरी 3ऱ्यासाठी पात्र आहेत, म्हणजे तुम्हाला 2nd राऊंडसाठी त्या ठिकाणी ॲडमिशन जे आहे ते मिळणार नाही आणि डायरेक्ट 3ऱ्या राऊंडसाठी त्या ठिकाणी जावं लागणार आहे। उमेदवारांना म्हणजे का नाकारलं गेलं तर ते टिप्पणी कॉलेजकडून ऑनलाईन नकार जे आहे ते पत्र जे आहे ते प्राप्त करणे आवश्यक आहे आणि कॉलेजच्या सिस्टीममध्ये रिजेक्शन मार्क चिन्हांकित करून अशा उमेदवारांना पत्र द्यावे असं सुद्धा या ठिकाणी सूचना म्हणून दिलेली आहे। यानंतर म्हणजे आपण जे पाहतो आहे की ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज क्रमांक 1 आणि प्रेफरन्स क्रमांक 1 मिळालेला आहे अशांसाठी ही सूचना आहे। आता ही सूचना झाल्यानंतर दुसरी काय आहे की असे विद्यार्थी
की ज्यांना कॉलेज क्रमांक म्हणजे फर्स्ट क्रमांक सोडून अशा उमेदवारांना पहिल्या पसंती म्हणजे पहिल्या क्रमांकाचं कॉलेज न मिळता इतर महाविद्यालय मिळालेलं आहे आणि ते विद्यालय किंवा ते विद्यार्थी असं कॉलेज घेऊ इच्छितात म्हणजे फ्रीज करू इच्छितात, अशा उमेदवारांसाठी ही सूचना आहे. काय म्हटलेलं आहे की उमेदवार प्रवेशाची पुष्टी करण्यासाठी जे काही मी तुम्हाला सुरुवातीला इंटरफेस दाखवला त्या ठिकाणी फ्रीज ऑप्शनवर जाऊन पुढील फेरीत म्हणजे सेकंडला जाण्यासाठी बेटरमेंट असे निवडू शकतात. कारण का की तुम्हाला 1 नंबरचं न मिळता तुम्हाला 3 किंवा 4 नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे आणि तुम्हाला असं वाटतं की मला हे कॉलेजही त्या ठिकाणी पाहिजे आणि मला बेटरमेंटसाठी सुद्धा पुढं जाता येणं आवश्यक आहे. जर अशा उमेदवारांनी फ्रीज पर्याय निवडला परंतु प्रवेश निश्चित करू इच्छित नसेल तर असे उमेदवार बेटरमेंट निवडू शकता. म्हणजे असेच विद्यार्थी बेटरमेंट यापेक्षा चांगलं म्हणजे तुमचे 3 क्रमांकाचं कॉलेज मिळालेलं आहे तर तुम्ही पुढील 2साठी जाऊ शकता आणि पुढील फेरीत सेकंडसाठी असे उमेदवारसुद्धा जाऊ शकतात ज्यांनी बेटरमेंट ऑप्शन निवडलेला आहे. जर उमेदवारांनी बेटरमेंट निवडले असेल परंतु त्याला फ्रीज करून प्रवेश निश्चित करायचा असेल तर त्याला सेट स्वीकृती स्थिती मेनूवर जावे लागेल आणि फेरीच्या प्रवेशाच्या शेवटच्या तारखेपर्यंत ती स्थिती बदलावी लागेल. घोषित वेळापत्रकानुसार मी असे बदल जे आहे पहिल्या फेरीपर्यंत शेवटच्या तारखेपर्यंत केले जाऊ शकतात. हा सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी बेटरमेंट निवडलेला आहे आणि बेटरमेंट निवडून तुम्ही जर फ्रीजही करून प्रवेश निश्चित करायचा असेल आणि बेटरमेंट करायचं असेल तर बेटरमेंट वर जाऊन तुम्ही सेट स्वीकृती स्थितीवर त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. त्या का जाणं गरजेचं आहे कारण तुम्ही सेट स्वीकृती स्थिती म्हणजे जे काही सेट स्टेटस त्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी जी काही ॲडमिशनचं जे काही प्रोसेस आहे पहिल्या राऊंडसाठी तर ती बदलता येते किंवा ती सारखी बदलत असते. जेणेकरून जर बदलत्या स्थितीमध्ये जर आपण राहू तर पुन्हा आपल्याला इतर कॉलेज मिळण्याची त्या ठिकाणी शक्यता राहू शकते. आता पुन्हा दुसरा एक मुद्दा अशा विद्यार्थ्यांसाठी दिलेला आहे तो असा आहे, ज्या उमेदवारांनी दिलेल्या पसंतीनुसार पहिल्या पसंती व्यतिरिक्त जागा वाटप करण्यात आली आहे आणि उमेदवारांना अशा वाटपावर समाधानी असल्यास आणि पुढील कॅप फेरीत भाग घेऊ इच्छित नसल्यास अशा उमेदवारांनी सीट स्वीकृती स्थितीवर जावे आणि उमेदवाराच्या लॉग इनद्वारे ऑफर केलेली सीट फ्रीज करू शकते. म्हणजे तुम्हाला पहिल्या क्रमांकाचं किंवा दुसऱ्या क्रमांक किंवा तिसऱ्या क्रमांकाचं मिळालेलं आहे आणि त्यावर तुम्ही समाधानी आहात तर अशा ठिकाणी जाऊन तुम्ही ती सीट जी आहे ती फ्रीज करू शकता आणि स्वतःच्या लॉग इन ID मधून 1000 रुपये भरून तुम्ही स्वीकृती जी आहे किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये सीट ॲक्सेप्टन्स फीज जे म्हणतो तर ती त्या ठिकाणी पूर्ण गरजेचं आहे आणि तुमच्या डॉक्युमेंटच्या पडताळणीसाठी वाटप केलेल्या कॉलेजला ते कळवायचं आहे आणि आपल्या जागेवर प्रवेश जो आहे तो आपला निश्चित करायचा आहे. आता हे एकदा केल्यानंतर हे अंतिम असेल आणि जर पहिल्याच राऊंडमध्ये तुम्हाला दुसरा तिसरा चौथा असा मिळालेला आहे तो तुम्ही निश्चित केलेला आहे तर तुम्ही तुमचा जो काही क्लेम जो आहे पुन्हा दुसऱ्या सेकंड राऊंडसाठी तो राहणार नाही कारण तुम्ही ते फ्रीज केलेला आहे आणि तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी झालेलं आहे असं सिस्टीम त्या ठिकाणी गृहीत धरण्यात येईल. पुढचा प्रश्न असा आहे की ज्या उमेदवारांना पहिल्या पसंती व्यतिरिक्त म्हणजे पहिल्या पसंती मिळालेली नाही त्या व्यतिरिक्त जागा वाटप करण्यात आलेली आहे, ज्यांनी वाटप फ्रीज केलेले आहे परंतु 1000 रुपये जागा जी आहे म्हणजे 1000 रुपये जी ऑनलाईन आहे तर ती फ्रीज केल्यानंतर ती भरावी लागते आणि अशा उमेदवारांनी जर 1000 रुपयाची फीज भरली नाही आणि तसं नोंदवलेलं नाही तर अशा विद्यार्थ्यांना ते फ्रीज केलेलं आहे हे सुद्धा मानण्यात येणार नाही कारण तुम्ही पूर्ण प्रक्रिया त्या ठिकाणी जी आहे ती केलेली नाही किंवा सर्व पर्याय जे आहे प्रॉपर पर्याय जे आहे त्या प्रॉपर पर्यायाचा वापर केला नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि अशा विद्यार्थी जे आहेत त्यांना राऊंड 1साठी आणि राऊंड 2साठी उमेदवाराच्या वाटपासाठी म्हणजे तुम्हाला कॉलेज मिळेल याचासुद्धा विचार जो आहे तो त्या ठिकाणी केला जाणार नाही. त्यांचा दावा जो आहे पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडसाठीचा तो सुद्धा या ठिकाणी रद्द करण्यात येईल किंवा कॅन्सल करण्यात येईल आणि त्यांची जी जागा आहे ती दुसऱ्या फेरीमध्ये इतर लोकांना उपलब्ध करण्यात येईल असा त्याचा या ठिकाणी अर्थ आहे. आता यामध्ये सीमध्ये काय म्हटलेलं आहे की कॅन्डिडेट ऑफ द म्हणजे ॲडमिशन ऑफ द कॅन्डिडेट हू हॅव रिसिव्ड कॉलेज ऑफ द अदर दॅन फर्स्ट रेफरन्स अँड विश टू गो बेटरमेंट. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंती क्रमांकाचं कॉलेज न मिळता इतर दुसरं मिळालेलं आहे मात्र असे विद्यार्थी पुन्हा बेटरमेंटसाठी त्यापेक्षा चांगल्या कॉलेजसाठी जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी सूचना आहे
ज्या उमेदवारांना पहिल्या पसंती व्यतिरिक्त जागा वाटप करण्यात आलेली आहे ते चांगल्यासाठी जाण्यास मानस आहे, म्हणजे इतर दुसरं आणखीन कॉलेज मिळावं अशी त्यांची इच्छा असेल तर अशा विद्यार्थ्यांनी काय करू शकतात, तर ते बेटरमेंट पर्याय जे आहे ते निवडू शकतात. आता एकदा उमेदवाराने वाटप केलेल्या जागेची बेटरमेंट निवड जर तुम्ही केली, समजा तुम्हाला जागा तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचं कॉलेज मिळालेलं आहे किंवा दुसऱ्या मिळालेलं आहे आणि मिळाल्यानंतर तुम्हाला आणखीन वरच्या एखाद्या कॉलेजमध्ये जाण्याची इच्छा आहे किंवा ते मिळावं अशी इच्छा आहे, तर तुम्ही बेटरमेंट निवडलं आणि बेटरमेंट निवडून तुम्ही लॉग इनद्वारे 1,000 रुपये जे आहे ते सीट ॲक्सेप्टन्स फीस ही भरावी लागणार आहे. जर फेरी 1 पूर्वी भरलेली त्यांनी कॉलेज पर्याय बेटरमेंट सेकंडसाठी वाटपासाठी विचारात घेतली झाला नाही, म्हणजे पूर्ण राऊंड पूर्ण झाला आणि पूर्वी भरलेले आहेत आणि त्यांचे कॉलेज बेटरमेंट राऊंड सेकंडसाठी वापरासाठी म्हणजे विचारात घेतले जाणार नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही फीज फ्रीज केलेली आहे, फ्रीज केल्यानंतर तुम्ही बेटरमेंटसाठी गेलेले आहे किंवा असं गृहीत धरा, याचा अर्थ असा आहे बेटरमेंटसाठी गेले आणि तुम्ही 1,000 रुपये भरलेली आहे, तर तुमच्या वरचं कॉलेज जे आहे तुम्हाला मिळालेलं कॉलेज जे आहे ते इतरांसाठी म्हणजे इतरांना देण्यासाठी ते विचारात घेतले जाणार नाही सेकंड राऊंडसाठी, म्हणजे ते रिझर्व राहील. त्याचं कारण असं की तुम्ही 1,000 रुपये फीस त्या ठिकाणी भरलेली आहे असा त्याचा या ठिकाणी अर्थ होतो. पुढचा प्रश्न आहे असा म्हणजे मुद्दा असा आहे, ज्या उमेदवारांना पहिल्या पसंती व्यतिरिक्त जागा वाटप करण्यात आली आहे ते चांगल्यासाठी म्हणजे उत्तमसाठी जाण्यास इच्छुक आहे अशा उमेदवारांना सेट सीट स्वीकृती स्थिती म्हणजे एक प्रकारे सेट सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस मधील बेटरमेंट पर्याय निवडायचा आहे. तथापि अशा उमेदवारांच्या जागा स्वीकृती शुल्क भरले नाही. जर तुम्ही असं निवडलं बेटरमेंट आणि अशा उमेदवारांनी स्वीकृती शुल्क 1,000 भरले नाही, नंतर फेरी सेकंडसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही, कारण का राऊंड 1मध्ये वाटप केलेल्या जागेवर त्यांचा दावा जो आहे तो आपोआप रद्द होईल, कारण तुम्ही 1,000 रुपये त्यासाठी भरलेले नाहीत. पुढे यांनी असंही म्हटलेलं आहे की जे विद्यार्थी कॉलेज ॲलोटेड झालेले आहे रिझर्व कॅटेगरीमधून, तर अशा उमेदवारांना सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य कोट्यातील जागांसाठी त्यांच्या ऑनलाईन नोंदणी फॉर्ममध्ये तसा दावा केलेला असावा, म्हणजे ज्यांना EWS किंवा इतर गोष्टींचं रिझर्वेशन पाहिजे त्यांनी तसा दावा केलेला असावा. आणि ज्या उमेदवारांनी आरक्षित प्रवर्गातून अर्ज भरला आहे, ज्यांनी रिझर्वेशन कॅटेगरीमधून अर्ज भरले आहे आणि प्रवर्गासाठी राखीव जागावर प्रवेश घेतला आहे, त्यांनी मूळ जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. उदाहरण त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी रिझर्व कॅटेगरीमधून ॲडमिशन घेतलेलं आहे अशा सर्व राखीव उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य कोट्यातील जागासाठी त्यांच्या ऑनलाईन नोंदणी फॉर्ममध्ये तसा दावा केलेला पाहिजे की तुम्ही कॅटेगरीमध्ये आहात. आणि अशा विद्यार्थ्यांना आरक्षित प्रवर्गातून जर त्यांनी अर्ज भरलेला असेल तर त्यांचे मूळ वैधता प्रमाणपत्र जे आहे ते विजे DT NT किंवा NTC OBC यांनी 31 मार्च 2024पर्यंत त्यांचं वैध मूळ नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करावे असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि राखीव प्रवर्गातील EWS मधील उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य कोट्यातील जागांसाठी त्यांच्या ऑनलाईन नोंदणी फॉर्ममध्ये तसा दावा केला असावा. तसे न झाल्यास अशा दाव्यांची नंतर दखल घेतली जाणार नाही, कारण EWS साठी तसा दावा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि त्याचं प्रमाणपत्रही त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की राखीव प्रवर्ग जो आहे EWS मधील उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य कोट्यातील जागांसाठी त्यांच्या ऑनलाईन नोंदणी फॉर्ममध्ये तसा दावा केला असावा. असे न झाल्यास अशा दाव्यांची नंतर दखल घेतली जाणार नाही. आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवार त्यांनी अर्जाच्या पावती आधारे ज्यांनी जे काही ॲप्लिकेशन फॉर्म भरताना ज्यांनी केवळ आमच्याकडे पावत्या आहेत असं म्हटलेलं आहे, तर फेरी 1 आणि फेरी 2मधील वर्गासाठी राखीव जागावर प्रवेश मिळवला आहे त्यांना आवश्यक मूळ प्रमाणपत्र ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल किंवा नॉन क्रिमिलियर असेल तर असे उमेदवार आवश्यक प्रमाणपत्र अपलोड करण्यास अयशस्वी झाले, म्हणजे त्यांनी पुन्हा डॉक्युमेंट जर अपलोड केली नाही तर त्यांचे प्रवेश महाविद्यालयाने लॉग इनद्वारे किंवा ऑनलाईन प्रणालीद्वारे रद्द केले जातील. हे विद्यार्थी खुल्या प्रवर्गासाठी पुढील फेरीसाठी अर्ज करू शकतात. जर त्यांनी खुल्या प्रवर्गातील आवश्यकता आणि अटी जर पूर्ण केल्या असतील का तुम्हाला पुन्हा एकदा ॲप्लिकेशन एडिट करावं लागेल आणि तुम्ही जो कॅटेगरीचा दावा केलेला आहे तो पुन्हा ओपनवर त्यांना कन्व्हर्ट करावं लागेल. कॅप पोर्टलवर आसन स्वीकृती प्रक्रियेचा इंटरफेस म्हणजे जे काही चित्र आहे ते पुढील प्रमाणे या ठिकाणी दिसत असतं. असा जो इंटरफेस आहे तो इंटरफेस या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक वाटत होतं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा. आणि प्लीज ही माहिती तुम्हाला ऑथेंटिक वाटली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही माहिती पाठवा. चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेट्स मी तुमच्यासमोर येणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.